मित्रांनो नमस्कार। आतापर्यंत बघा 2 ते 3 वेळेस कोर्टानं म्हणजे माननीय कोर्टानं उच्च न्यायालयानं डिपार्टमेंटला आणि सरकारला 2-3 वेळेस खडसावलेलं आहे। त्यांनी अंतिम प्रतिज्ञापत्र सादर करायला सांगितलं होतं पाठीमागेही, आणि त्यांनी फायनल दिलेली आहे वॉर्निंग की तुम्हाला 23 जून पर्यंत हे प्रतिज्ञापत्र दाखल करायचं आहे, ते पण कोर्टामध्ये। मित्रांनो इथे विषय असा येतो की मनुष्यबळ हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। लोकांची सुरक्षा, कायदा ह्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी तिथं मनुष्यबळ हे महत्त्वाचं असतं। आणि डिपार्टमेंटमध्ये भरती प्रक्रिया ही प्रत्येक वर्षाला असते, कारण काय नेम आहे ते म्हणजे पोलीस डिपार्टमेंटमध्ये कोणतंही पद 6 महिन्यापेक्षा जास्त रिक्त ठेवता येत नाही। कारण काय माहिती आहे का, कारण मनुष्यबळ त्या ठिकाणी हे बदली पाहिजेच। आता एका ठिकाणी कुणाची ड्युटी लागलेली आहे, त्या आता पोलीस स्टेशन असेल किंवा बंदोबस्त असतील, यावेळी त्यांना प्रति मनुष्यबळ द्यावं लागतं। 2 शिफ्टमध्ये सध्या काम चालतं शहरामध्ये। मग त्यानंतर काय होईल, ज्यावेळेस पुढला व्यक्ती आपल्या जागेवर येत नाही तोपर्यंत त्यांना कर्तव्य स्थळ सोडता येत नाही। म्हणजे एकूणच सुरक्षा आणि कायदा ह्या सगळ्या गोष्टी बघून मनुष्यबळ हे पुरवावं लागतं। पण सध्या मनुष्यबळ हे जेमतेम आहे आणि पहिलंच खात्यामध्ये मनुष्यबळ कमी आहे, आणि त्यानंतर हे रिक्त पद यासाठी कोर्टानं विचारलंय। हा सिंपल प्रश्न आहे, याचं सिंपल उत्तर की तुम्ही भरती प्रक्रिया कधी अवलंबणार आहात याचं प्रतिज्ञापत्र मागितलं फायनल। बाकी सगळ्या घटकप्रमुखांनी जी आपली अहवाल पाठवलेली आहेत, या ठिकाणी बघा काही मुलांची मागणी अशी होती पाठीमागं की भरती प्रक्रियाचे फॉर्म हे आत्ता भरून घ्यायचे आणि भरती प्रक्रिया ही दिवाळीनंतर किंवा गणपतीच्या बंदोबस्तानंतर हे भरती प्रक्रिया चालू करायची। हा एक जनरली पोरांचा एक विचार होता आणि पोरांनी ती मागणी मागितली ही सीएम साहेबाकडे, गृहमंत्री साहेबाकडे। मग आता त्यावरती मित्रांनो एक आतली बातमी आलेली आहे, त्यावरती अजून मी कन्फर्म नाही, पण बातमी अशी आहे की 24 मे पर्यंत हे भरतीचं नोटिफिकेशन म्हणजेच जाहिरात ही पडू शकते। ही अशी एक माहिती उडून मिळालेली आहे, पण हे कन्फर्म आहे, तुम्हाला मी येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये सांगेन। आता तर याविषयी तुम्हाला एवढं सांगेन की 24 मे पर्यंत जाहिरात ही पडणार आहे, इथपर्यंत गोष्टी आल्या आहेत। कारण सर्व जिल्ह्यांचे जे रिक्त पद आहेत ते रिक्त पद इथं पोहोचलेले आहेत, इथपर्यंत माहिती आहे। वयवाढीचा मुद्दा आहे, मागच्या वेळेस जे शासनानं बोललं होतं तुमच्याविषयी की वयवाढ देणार आहोत, एक चान्स देणार आहोत, पण काय झालं होतं मागच्या वेळेस फॉर्म भरून घेतले सर्वांकडनं, आणि फॉर्म भरून घेतल्यानंतर तारीख संपली होती। मग त्यानंतर हे पूर्ण प्रोसेस रिओपन करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं होतं, ज्यावेळेस तुम्हाला नेक्स्ट चान्स येईल त्यावेळेस तुमचा विचार केला जाईल, हे त्यावेळेस बोललं होतं। म्हणजे अर्थातच यावेळेस तुम्हाला चान्स हा मिळू शकतो या भरती प्रक्रियेमध्ये। पण काय होईल माहिती आहे का, ज्यावेळेस हे फॉर्म भरून घेतील या 1 महिन्यामध्ये, त्यानंतर तुम्हाला थोडा वेळ भेटेल की अभ्यास करायला ग्राउंडला वगैरे। ज्या मुलांचं वय त्यावेळेस संपलं होतं अशा मुलांसाठी बोलतोय मी, कारण तुम्ही त्यावेळेस फॉर्म भरलेला असाल आणि तुम्हाला गॅरंटी असेल की आपण फॉर्म भरलोय, आपल्याला चान्स हा आहे, त्यामुळे तुम्ही याची तयारी ही मन लावून करू शकता। त्यामुळं महत्त्वाचा विषय असा होता की यापूर्वी ही माहिती तुम्हाला मिळून तुमचे फॉर्म भरून घेतले, तुम्हाला हे सोयीस्कर जाईल। आता त्या विषयावरती नेमकं अपडेट पुढची काय येईल की भरती प्रक्रियाचं जे फॉर्म सुरुवात आहे ती याच महिन्यामध्ये होईल की जूनला होईल की त्यावेळेस स्पॉटला हे सप्टेंबरमध्ये होईल, याविषयी अपडेट तिथपर्यंत घेऊन नक्कीच येईल। तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा। आणि फक्त एवढी माहिती होती की उच्च न्यायालयानं त्यांना तंबी दिलेली आहे शासनाला की तुम्ही जागा कधी भरणार आहोत, तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा। फक्त एवढंच असतंय, त्यामुळे हा व्हिडिओ केलेला आहे। ठीक आहे।